तर नमस्कार मित्रांनो, आपला शेतकरी ह्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, सर आपलं नाव काय म्हणलं पूर्ण? सागर अशोक गवळे, सा राहणार मिरज. सागर अशोक गवळे. पूर्ण पत्ता असा? सावळी रस्ता मिरज, सावळी रस्ता मिरज. तर संभाजीनगर. संभाजीनगर. तर मित्रांनो, जे आपलं नंबर 1 शेतकरी चॅनल जे होतं ते मोबाईल एकाच्या हातामध्ये दिल्यावर खोळसटपणानं ते चॅनल माझं डिलीट करून टाकलं आणि तुम्ही अजून मला फोन करताय त्याबद्दल तुमचं मी अभिनंदन करतो. आणि फेरशी आपण आता चॅनल चालू केलेलं आहे. फर्स्ट व्हिडिओ इथनं घेतो आहे आपण ह्या गवळीकडून. काय नाव म्हटलं? सागर अशोक गवळे. सागर अशोक गवळी. आणि मागच्या वेळेला जे आपल्या चॅनलवर तिसरा व्हिडिओ टाकलेला तो व्हायरल झाला होता की तुम्ही म्हणत होता की त्यांचा अनेकदा व्हिडिओ घ्या. तर आपण त्यांच्यापासूनच सुरुवात करतो आहे. तर मला सांगा आता की ही जे जनावरं आहेत हे पंढरपुरी जनावरं अशी म्हणजे ओळखायची कशी की प्युअर कशामुळे ओळखायची की प्युअर? ही काळी जार, लांब शिंगाला बारीक हां. आणि नाकाला मुळा बिळा लांबडा, शिंगाला बारीक, नाकाला मुळा. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकताय जनावर तिन्ही. तुमचे टोटल जनावर किती आहेत? टोटल एक 70 आहेत. मोठे आणि लहान मोठे धरून का? सगळे मिळून एक 70-75 आहेत सगळे पण. तर मित्रांनो, 70 ते 75 जनावर यांचे आहेत. तर मला सांगा की आता जे एका म्हशीपासून जे उत्पन्न असतंय ते कोणत्या पद्धतीने आणि किती असते? ते महिन्यावारी तुम्ही काढताय का आठवड्याला काढताय? नाही, असं असं सगळं बिल आमचे सगळे महिन्यावरच असतात. हां. वाद नाही, काय नाही. तर मित्रांनो, तिने सांगितलेलं आहे. तर दिवसातनं जनावर तंदुरुस्त आणि व्यवस्थित ठेवण्यासाठी किती टाइम चारा घातला पाहिजे? त्याचं टायमिंग काय पाहिजे? आम्ही सकाळी एक टाइम घालतोय आणि संध्याकाळी एक टाइम घालतोय. 2 टाइम भरडा असतोय. दोन भरड्यामध्ये काय काय घालताय तुम्ही? सरकी पेंड, गहू भुस्सा, भात भुस्सा, गुळी पेंड तर आणि एक सरकी पेंड. म्हणजे वजनावर घालताय की अंदाजे असं? नाही, आपले काय ही स्वतः आहे त्यामुळे किती पण घाला, पाटी भरून घालायचं. हां. म्हणजे असं वजनावर. वजनावर बिजनावर काय नाही, हिशोब नाही, काय नाही, माप नाही, घालायचं. तर एका म्हशीपासून उत्पन्न महिन्यावारी किती निघतंय? नाही, मिळतात पैसे, मिळत नाही आपल्याला व्यसन नाही, काय नाही, मिळतात पैसे. हां. मिळायचं 500 आणि 1000 खर्च करायचा धंद्यात मिळत नाही म्हणायचं. बरोबर आहे की नाही? मिळतात पैसे. सर्वसाधारण माणसानं, शेतकऱ्यानं जर 4 म्हशी जर करायच्या म्हणली पंढरपुरी, तर साधारणपणे एक म्हशीची किंमत अशा 4 म्हशी धरल्या तर ते काय किमतीपर्यंत त्यांना घेऊन? आता मग प्युअर पंढरपुरी म्हस घ्यायला गेली तर 2-2.5 लाख रुपयाची एकाची? एकाच किंमत आहे. चांगली जातीवंत घ्यायची झाली तर हां. धाराला 10 लिटर गॅरंटी तर 2-2.5 लाख रुपये बसते. एका म्हशीचं? होय, गॅरंटीची म्हस पाहिजे असली तर प्युअर पंढरपुरी. प्युअर पंढरपुरी. होय. म्हणजे ते आता तुम्ही आता समोर आपण जी म्हस बघतोय, ही मेगा ही. म्हणजे ह्या म्हशीची किंमत तुम्ही आता म्हणताय 2-2.5 लाख रुपये. होय होय. प्युअरच आहे. प्युअर पंढरपुरी काही विषय नाही. पण त्याचं कान कापण्याच्या पाठीमागचं कारण काय आहे? कान पाटण्या पाठीमागे उद्देश, कानात माशी जात नाही. कान बघा किती क्लिअर असतो बघा. पंढरपूर म्हशी तुम्ही कोणी कानात पूर राहत नाही, काय नाही, कान क्लिअर हां. आणि कानात माशी जात नाही, काय नाही. हलवा बिलवाला ह्याच्या पाठी हवली आणि दिसायला चांगलं दिसतं. तर आता मला सांगा, तुम्ही इथं आज जे जेवढी जनावरं बांधलाय ते आता म्हणजे बारकाज्यांचं ते रेडकू जे असते ते आम्हाला दिसत नाही. म्हणजे धार काढताना वगैरे तुम्ही त्याला वासरू आम्हीच वासरू तुम्ही? पंढरपूर म्हशी वासरू मीच. एवढे साहेब एकटा हँडल करतोय. म्हशी वासरू टाकायचं, जरा घाण चाटवायची, चाटलं तरी पंढरपूर म्हशी वासरू मीच. बरं. पण एखादी म्हस असं करते का की ते तुम्ही जे प्रक्रिया तुम्ही करताय आणि त्यातनं सकट धार देत नाही? नाही, ही शाणीच असते. वासरूला पहिलीपासून आम्ही दावतच नाही. दावत नाही, पहिलीपासून वासरू दावत नाही. तर मला सांगा की आता आपण एखादी जर शर्यतीची म्हस किंवा रेडकू जर आपण तयार करायचं म्हटलं तर ते कोणत्या पद्धतीने तयार केलं पाहिजे? त्याला खाद्य काय दिलं पाहिजे? त्याला सातू घालायला लागते, दूध पाजायला लागते, मटकी बिटकी घालायला पाहिजे. म्हणजे किती महिन्यापासून त्याला सराव द्यायला चालू केला पाहिजे? किंवा एक ती जलवल्यापासून ती वासराला नाद लावायला लागतो. हां. पण आम्ही काय त्या क्षेत्रात पळण्या क्षेत्रात जात नाही, कारण की आमच्या एवढ्या म्हशी आहेत, आम्ही पळवायचा नाद करत नाही. तुम्ही आता एक पण तुमची राऊंडाची म्हस नाही? पहिला होती, पळत होती, तेव्हा आता आम्ही नाद कम्प्लीट बंद केलाय. काय विषय नाही, काय बंद केलाय. बघायला तेवढं जाणे, तिथल्या इथं सोडून ये. तर आता मिरजेत 1 नंबरची म्हस पळते असं कुणाचे काय? आता मायाप्पा पण 2 मिनिटं. आता मायाप्पा बनीच पळते 1 नंबर. मायापा बन नाव काय त्या म्हशीचं?
ते काय मला एवढं माहित नाही नाव. तर मित्रांनो तो सकट आपण याने व्हिडिओ गुढीपाडव्या दिवशी हा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. आणि त्याच्यानंतरनं मग आपण कोल्हापूर, बेळगाव, पुन्हा इकडे पंढरपूर साईडला मला अजून लोक बोलवतात की आपण जाऊन तुमच्यासमोर सगळी जनावरं दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर पुढं व्हिडिओ पहा. तर मला सांगा, ही जी आता समोर म्हस बघतो ही बी पंढरपुरीच आहे. तुमचे जेवढी जी जनावरं आहेत ती संपूर्ण प्युअरच आहेत. सगळे पण प्युअर पंढरपूर आहे, काय विषय नाही काय. तर मित्रांनो बघू नाद शकता. आहे पंढरपूर म्हशीचा. हां, नाद आहे पैशाकडे बघून चालत नाही, पैसे माहिती आहे पण नाद पंढरपूर म्हशीचा. म्हशी. तर आम्हाला दुसरी फुकट दिलं हातात धरत नाही आपण. तर मित्रांनो तिने चांगलं एक तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे की नाद पाहिजे, नादाशिवाय काय नादाशिवाय नाही. होत नाही बा. नाद पाहिजे, नाद पाहिजे, नाद रक्तात पाहिजे, नाद नाद पाहिजे असे. तर मित्रांनो तुम्हाला हे जे व्हिडिओ आहेत ते ह्याला एडिटिंग वगैरे असं काय माझं नसतं. हे लाईव्ह म्हणजे तुमच्या समोर डायरेक्ट दाखवणं, जे ओरिजिनलमध्ये आहे तेच दाखवणं. आणि तर मला सांगा, एखादं तुम्हाला आता म्हस वगैरे जर द्यायचे असे कोणते आहेत का की मला आता 1-2 म्हशी द्यायचे आम्ही आहेत? कसं कधी पैसे आले तर खांडात येतात, जरा इचून घेऊन जातात. हां द्यायचं म्हणून नाही द्यायचे आपण. हां म्हणजे लोकांशी कोण असते ते येतोय खांडात इचून करते घेऊन जाते. तर तुम्हाला आता कोणतं म्हटलं की मला एखादी म्हस पाहिजे, तुम्ही देऊ शकता. हो, देऊ शकते, काही विषय नाही. तर मित्रांनो तुमचा फोन नंबर एकदा सांगा त्याच्यात. 82 37 31 15 69. तर मित्रांनो यांचा तुम्हाला फोन नंबर सकट आता सांगितलेला आहे. कुणाला जर प्युअर पंढरपुरी जर म्हैस पाहिजे असेल तर तुम्ही ते शिंग शिंगोटी हां प्युअर पंढरपुरी. गवर पंढरपूर शिंग कसा शिंग बच्च्यात ना बाली होय 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 बारक्यापूर्वी बांगडी टाकली तर तळापर्यंत गेली पाहिजे. तळापर्यंत गेली पाहिजे. म्हणजे एक सुबिटी माप आहे ती. माप बघा, नुसतं माप बघा, काय विषय नाही. चल मग. चल मग. चल, चल मग, चल. चल. तर आता हे जे तुम्ही कोबा केला आहे ह्या कोब्यावरनं पाय वगैरे घसरतात. आमच्या म्हशी कसं फिरायला जातात, 1-2-2.5 तास म्हशी फिरायला जातात, त्यामुळे दंगा बिंगा जात शानीला. शाने काशाने आमच्या म्हशी 2 तास 12 महिने डेली फिरायला जातात. त्यामुळे घसरा बिसराला काही विषय नाही काही. तर मित्रांनो 2 तास जरा पाण्यात बसून जरा झाडाखाली ते बसून दिसून येतात म्हशी. येतात. हा, येतात. तर बघू शकता आपण त्या बाजूने आलेलो आहे. तर जनावरं बघायची मित्रांनो, फक्त डोळ्याचं पारणं फेडणार अशी जनावरं ह्यांनी सांभाळलेले आहेत. आता हे वेगळी पैसे आहे. कुठली? आता पहिलं वेगळ्या दृश्य दाखव. दुसरे आहे हा, दृश्य दाखव. हे म्हणजे तुम्ही घरची नाही आपली आहे. सगळे घरचेच तयार करताय? घरची आम्ही भुजन गेली आकाश कुळीला, आमच्या घरची मस्ती. हम्म. त्या म्हशी नात आहे सर, आणि ही त्या भुजन गेली सर. चल 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 चल. काय सुंदर. बघा मित्रांनो अतिशय सुंदर असं तिने सांभाळ केलेला आहे जनावरांचा. बघा मित्रांनो तर आता आम्हाला एक सांगा की ज्या जनावरांचं भांडं वगैरे बाहेर येतं म्हणतात, अंग बाहेर येते, ते कशामुळे येते? कसं आहे, भांड बाहेर होते येते म्हणजे मस अशी पडाक असलेली माग, हां अशी पडाक असलेली म्हशीचं भांड येऊ शकतो. पडाक म्हणजे असं खाली सुलूक जरा दाखवा म्हणजे त्यांना कळलं पाहिजे. म्हणजे असं ते नाही आहे. हा, ही चौक आहे, चौक असं रुंद पाहिजे. रुंद पाहिजे. रुंद चौक असला तर भांड बाहेर येत नाही. नाही येत, बरोबर आहे. असं रुंद चौक बारीक असला, निमूत असला हा. तर भांड येऊन येत नाही. तर मित्रांनो तिने ते एक सांगितलेलं आहे. आणि साधारणपणे एक म्हशीचं की हायेस्ट म्हणजे जास्तीत जास्त दूध देणारी म्हस किती लिटरपर्यंत देऊ शकते? आमची एक म्हस होती ते मिरजत परदेशी काढलेले 1600 दूध दिली ती म्हशी, 2 टायमाचं. डॉक्टर 16 लिटर? होय, 1600 दूध दिली ती आम्ही. 1600? 1600 तिच्यापुरात म्हस आणलेलो आम्ही. बर, तुमचीच होती? होय, आम्ही तिच्यापुरात आणलेलो आम्ही. एक आणून 2 वर्ष झाली.
झालं होय, ती मस आहे नाही मस आम्ही इकून टाकली. एकूण टाकली काय? हा, मस आम्ही इकून. तर मित्रांनो हायेस्ट आता परत तेव्हा कसं तेव्हा ती खाणं पिणं वेगळं होतं. बरोबर आहे की आता ती खाणं नाही आता. हां 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 बरोबर आहे का नाही? बरोबर आहे बरोबर आता आहे. लय झालं 10-11च्या रेंज मध्ये देते. त्याच्यावर नाही ते आता ती पहिली सर खाणंच नाही हो. मग तुम्ही आता हे पूर्ण असं गवळ्याला घालताय की रत्तीपोच लावून सगळे आणि आमचं सहभाग दूध रत्तीबाज उरलं तर डीर लागत. डेरेल दिवसाचं उत्पन्न म्हणजे ही किती आहे? लिटर कसं आहे माहिती आहे काय उत्पन्न काढलं तर धंदा नाही. लिटर दुधाचं लिटर आता 65-70 रुपयानं घालतो. घालताय हा घालते 72 रुपये. आणि साधारणपणे एक 300-400 लिटर दूध होतंय का दररोजचं? आता एक 300 लिटर आहे दूध. तर कमी आल्यात उन्हामुळे म्हशी पहिला 350 होतं आता एक 50 लिटर कमी आहे. तर मित्रांनो आपल्याला स्वतःचं पोट भरणं अवघड झाले तरी हिने 75 जनावरं हे एक गुंठा रान नाही. एक गुंठा जमीन नाही. सगळं इकतच. तर मित्रांनो बघा एक गुंठा सकट त्यांचं रान नाही. जे आता जे समोर दिसतंय नाही, सगळं इकत आहे. हीच यांची प्रॉपर्टी आणि सगळं विकत आणून 75 जनावरं ह्यांनी चांगल्या पद्धतीने सांभाळ केल्यात. आता पुढं तुम्हाला आणि मी दाखवतोय. तर ही आता जी आपण बघतोय की हे म्हणजे मस आता किती मस आहे का ही रेडीमध्ये आहे? ही रेडी दोंडविल्या. दोंडावी येल्या. तर मित्रांनो बघू शकताय किती चांगल्या पद्धतीनं मस दिसते आणि तिने आता मगाशी सांगितलेलं आहे. शेत मस्त. तर बघा मित्रांनो अतिशय सुंदर अशी मस आणि त्याला रिडको वगैरे काही नाही. नाही, रिडको आम्हीच. मला तिथं धार काढायला पुढं पाठी ठेवली आहे आणि आपण जे जनावर घेतोय त्याला किमान 5 ते 6 किलो पेंड एका टायमाला घालून दोंडविल्या आता. तरी पण धार देत नाहीत. तर आता दुसरे येत झालेलं आहे. तिसरे येत आता होईल. तिसऱ्या आता 5 महिन्याची गाव आहे. 5 महिन्याची गाभ आहे. आणि पंढरपुरी मस चांगली असली तर 8 महिने धार देते. हां. गाव असली तर 8 महिने धार देते पंढरपुरी म्हस. पंढरपुरी होय, मस पण पंढरपुरी मस 8 महिने धार आणि देते. आपण डांग वगैरे घेतलो तर आपण कधी पाळून त्यामुळे तिचा संबंधच येत नाही संबंधच आपल्याला. येत नाही. बरोबर आहे का नाही? तर मित्रांनो बघा त्यांचे आता आपण जरा आता बाहेरल्या बाजूला जाऊया त्यांच्या इथं. ही रेडी आहे बघा. रेडीच आहे ना? हा रेडी आहे 5 महिने रेडी. 5 महिन्याची रेडी आहे मित्रांनो. ही पहिल्यावर गेली ह्या सगळंच पहिल्यावर गाव आहे. ह्या हा, या. तर बघा मित्रांनो जे जनावरं मोठी जनावरं जे दुभते जे आहेत ते आत बांधलेले आहेत आणि त्याने एक शेड मारलेला आहे. हे म्हणजे नवीन ज्या रेड्या वगैरे ज्या असतात तर इकडे बघा ही आता एक वर्षाची रेडी आहे ही. हा, एक वर्षाचं वर्षी गेली. बघा मित्रांनो शिंग वगैरे बघायची चल. आणि पूर्ण ह्याच्याजवळ जी जनावरं आहेत ती फक्त तुम्हाला जातीवंतच बघायला मिळणार. मला तर असं वाटतं की ह्या मिरज भागात हा 1 नंबरचा गोटा आहे जिथं तुम्हाला लहानापासून मोठ्यापर्यंत जनावरं सगळी प्युअर असे तुम्हाला बघायला मिळतील. ह्या संपूर्ण रेड्या आहेत त्यांच्या. आता एखादी जर पाळायला जर रेडी जर पाहिजे असेल देताय तर मित्रांनो एखाद्याला पाळायला जर रेडी वगैरे पाहिजे असेल प्युअर जातीवंत तर यांचा नंबर तुम्हाला दिलेला अनेकदा स्क्रीनवर देणार आहे. आणि तर मित्रांनो हा त्यांचा रेडा आहे. हा किती वर्षाचा आहे? किती वर्षाचा आहे? 4 वर्ष. कुठनं आणलेला आहे ह्यो? घरचाच. तर मित्रांनो बघू शकता रेडासाठी हे रेडी वगैरे सगळे तिने बाहेर बांधले आहेत. कारण जागा तसा म्हटलं तर जागा भरपूर त्यांना इथल्या इथं म्हणजे बांधण्यासाठी व्यवस्थित सोय केलेली आहे. तर बघू शकताय ऊन म्हणा पाऊस म्हणा लागणार नाही जनावरांनी. त्या पद्धतीनं तिने खाली पायाखाली चांगल्या पद्धतीनं असं कॉन्क्रीट वगैरे करून घेतलेलं आहे. आणि हे बघू शकताय अतिशय सुंदर अशी जनावरं आहेत प्युअरच. बघा तर मित्रांनो किती हुशार असते जाती. सागर अशोक गवळी राहणार मिरज संभाजीनगर. हां फोन नंबर 8237311591. तर मित्रांनो हा व्हिडिओ मी इथंच थांबू करतोय कारण त्यांना सकट आता कामं भरपूर आहेत. अजून धारा काढायच्या आहेत. तर आता आपल्यासनी तिने मान देऊन एक 10 मिनटं तिने वेळ आपल्यासनी दिलेला आहे.
तर यांचं मी आभार मानून हा व्हिडिओ पाडव्या दिवशी आपला शेतकरी ह्या चॅनेलवर फर्स्ट मी सोडणार आहे. तरी मागच्या आपल्या चॅनलला नंबर 1 शेतकरी जसं तुम्ही प्रेम दिलता तसं ह्या चॅनलला पण प्रेम द्यावं अशी विनंती करून मी थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.